शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बऱ्याचशा वेळेस व्हिडिओमध्ये सांगत असतो की कांदा पिकामध्ये तणनाशकाचा वापर करताना कुठल्याही प्रकारचे पोषक, कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही आपण कराटे वगैरे घेत असतो ते घेऊ नये किंवा का घेऊ नये ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडक्यात व्हिडिओ जाणून घेऊ. साधारणपणे 5 ते 6 बिघ्याचा पूर्णपणे हा मोठा प्लॉट आहे. त्यामध्ये अशा ट्रायल घेतलेल्या आहे की खरं तर उपयोग काय होतो की 13-045 घेऊन काही त्याचा तोटा होतो का, किंवा काही पोषक जर घेतले तर त्याचा काही आपल्याला तोटा होतो का, असे तणनाशकामध्ये उदाहरणं आपण किंवा थोडे आपण प्लॉट केले होते. हे पूर्ण प्लॉट पडलेले आहेत. आता सपोज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही कुठल्या कंपनीचे पोषक घेतले होते, पण XYZ कंपनीचे आपण यामध्ये पोषक घेतलेले होते. ठीक आहे, कांदा आपल्याला हिरवा निश्चितचपणे दिसतोय, हरकत नाही. पण नीट निरीक्षण जर केलं, जे काँग्रेस गवत जे होतं, ज्याला आपण गाजर गवत असं म्हणतो, ते जळून परत फुटलेलं दिसतं आपल्याला. हे बघा, इथे प्लॉटमध्ये बारीक निरीक्षण जर केलं, हे बघा इथे परत फुटलेलं दिसतं. त्यामुळे मी कंटिन्युअसली सतत सांगतोय की तणनाशकामध्ये निश्चितचपणे जे काही पोषक घेतो आपण त्याचा वापर टाळा. प्रॉपर तणनाशक व 100 ग्रॅम 200 लिटर पाण्याला झिंक आणि पाण्याचा pH मेंटेन, ह्या गोष्टी जर प्रॉपर आपण केल्या तर तुम्हाला निश्चितचपणे गवत व्यवस्थित आलेलं दिसेल. आता इकडे आपल्याला गवत दिसतंय व्हिडिओमध्ये, बघा व्यवस्थित. आता त्याच्या शेजारचा प्लॉट आहे, ट्रायल बेसिसवर प्लेन तणनाशक मारलेलं आहे. प्लेन बघा, त्याच्यात काहीही घेतलेलं नाही, पूर्णपणे प्रॉपर तणनाशक फक्त तणनाशक मारलेलं आहे याच्यावरती, आणि झिंक घेतलेलं होतं आपण. तर तुम्हाला गवत निश्चितचपणे कुठेच दिसणार नाही. अशा प्रॅक्टिसेस घेत असतो, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पाठवत असतो, पोचवत असतो. व्हिडिओ जर आवडली तर निश्चित लाईक करा. हे बघा, गवत बघून घ्या, जाळलेलं असूनही परत फुटलेलं आहे. ते का? फक्त घेतलेलं पोषक. त्यामुळे ही काळजी निश्चितच घेत चला. फक्त तणनाशक ही गोष्ट फार महत्त्वाची. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.